तर मला आज बनवायची होती अंडा बिर्याणी। तर यूट्यूबला व्हिडिओ बघत होते तर अंडा बिर्याणीची रेसिपी आली, म्हटलं चला आपण पण बनवून बघू। तर त्यामध्ये एवढं साहित्य टाकतात तर तेवढं तर आपल्याकडे नसतंच। तर म्हटलं जाऊ दे, आपण ट्राय तर करू, आपल्या पद्धतीने बनवू। तर छानपैकी आपला हे राशनचा राईस होता, तर छानपैकी आता बनवली आहे आणि खूप छान वास येत होता। आपण जसं लग्नामध्ये खातो मसाले भात तसंच वास येत होता त्याचावाला, मस्त झाली होती। मग मस्त आता जेवण केलं दुपारचं। त्यानंतर आता वाजले आहे संध्याकाळचे 5। तर चहाशिवाय तर कोणाचा दिवस जात नाही, कारण सकाळी थोडाफार आणि संध्याकाळी थोडा चहा लागतो म्हणजे लागतोच। मला तर चहा घेतला नाही तर माझा दिवसच जात नाही, त्यामुळे चहा लागतोच। आणि खूप वेळेस प्रयत्न करते ब्लॅक टी घ्यायची, पण मी ब्लॅक टी जेव्हा घेते ना तर मला चहा पिल्यासारखं वाटतच नाही। पण जेव्हा दुधाचा चहा घेते तेव्हाच मला असं वाटतं मी चहा घेतला आहे आज। तर पिशवीतलं दूध आम्ही बंद केलेलं आहे, पण हे जे दूध आहे आमच्या म्हणजे आसपासच गाईचं दूध भेटतं, तिथून म्हणजे आणतो आता। तर छान दूध असतं। तर आता बनवत आहे मी चहा, तर या चहा घ्यायला। तर आपला व्हिडिओ कसा आला कमेंट करून नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे जो भी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल। मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वजण काळजी घ्या।